आम्ही पिढ्यानपिढी 24 तास टिकणारा नाही, पण पिढ्यानपिढी टिकणारं आरक्षण तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये देणार. म्हणून तुम्ही हा कुठल्याही पद्धतीचं अल्टिमेटम न देता आता सरकारच्या बरोबर राहा. चांगलं मजबूत आरक्षण करण्यासाठी तुमच्याकडे काय कागदपत्र असतील, मागासलेल्यापणाचे काय पणा सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे काय कागदपत्र असतील, तुमच्याकडे काय पुरावे असतील ते सरकारकडे आणून द्या. चला आपण एकत्र खांद्याला खांदा लावून आपल्या समाजावर असलेला जो मागासलेला पणाचा जो काही डाग आहे तो एकत्र पद्धतीने पुसूया. सर, आज महाराष्ट्रात एकंदरीत दसरा मेळावे होत आहेत, भाजपचे होत आहेत, शिवसेनेचे होत आहेत. यातच आता शरद पवारांचाही एक दसरा मेळावा जो आहे तो पुण्यात होता. शरद पवार स्वतः या सभेला जे ते भाषण करतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरद पवार वरतून भाषण करतात असताना रोहित पवार जे ते मंचाच्या खाली बसतात. असं आहे की आता प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीचा दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे. पवार साहेब घेतात, पवार साहेब देशाचे ज्येष्ठ नेते आहेत, ते अगर त्यांच्या घेत असतील तर काही हरकत नाही. आणि रोहित पवारची मर्जी आहे की त्याला जमिनीवर बसायचं आहे की बाहेर गाडीवर बसायचं आहे, की कुठल्या कोणाच्या तरी टप्पावर बसायचं. आपण त्याच्याबद्दल कशाला बोललं पाहिजे, त्याची मर्जी आहे. शेवटी टीआरपी साठी अगर आपण आपली जागा निवडून अगर बसत असाल तर शेवटी स्वतःची मर्जी आहे ती. दसरा मेळावा म्हणजे विचारांचं सोनं लुटण्याचा दिवस शिवसैनिकांसाठी असतो, परंतु आपण जर पाहिलं गेल्या वर्षीपासून 2 दसरा मेळावे होत आहेत. यंदा सुद्धा ते 2 दसरा मेळावे होत आहेत. काय वाटतं तुम्हाला, कोणाचे विचार चांगले असू शकतात? कारण 2 पक्षाचे प्रमुख असतात. निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे त्यानुसार खरी शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे हे सिद्ध झालेलं आहे. बाळासाहेबांचे विचार अगर उद्धवजींना एवढेच अगर प्रेरित करत होते, एवढेच अगर जवळचे होते, तर मग बाळासाहेब जिवंत असताना त्यांना एवढा त्रास आणि ब्लॅकमेलिंग का केली? म्हातारा, कुत्रा अशा पद्धतीची नावं त्यांना का द्यायचे? स्वतःचे आजोबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आदित्य ठाकरे देशामध्ये तरी थांबायचे का? म्हणून आता जे बाळासाहेबांबद्दल जे प्रेम आलंय, आता जे ठाकरे आडनावाबद्दल जे प्रेम आलंय, बाळासाहेब जिवंत असताना याच उद्धव ठाकरेने, याच आदित्य ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना किती त्रास दिला ते अगर आम्ही व्यासपीठावर जाऊन सांगितलं तर खालती बसलेले जे शिवसैनिक आहे ना यांना चपलानी मारतील आणि त्यांना तिथून हकलून काढतील. म्हणून आता जे बाळासाहेबांबद्दलचे बेगडी प्रेम आहे, बोलतोय ना जो बोलतो ते बेगड तो बांग जास्त जोरात देतात असं काहीतरी म्हण आहे, बाडगे बांग जरा जात, हे त्याचा तसाच प्रकार आहे. स्वतःचे वडील जिवंत असताना त्यांना वेळेत खायला द्यायचं नाही, त्यांना वेळेत औषधं द्यायची नाहीत, त्यांना म्हातारा म्हणून संबोधायचं, म्हणजे त्यांची नावं ठेवायची. आणि मग गेल्यानंतर अशा पद्धतीचे मेळावे घेऊन मीच किती बाळासाहेबांचा निष्ठावान, मीच कसा त्यांचा मुलगा. अरे मुलगा असताना मुलाचे कर्तव्य तू पार पेल, वडील जिवंत असताना वडिलांसाठी कर्तव्य पार पाडलेस का? तेव्हा मग कशाला म्हातारा म्हणून बोलायचे त्याला? कशाला मग त्याला तेलकट जेवण द्यायचा? कशाला त्यांची औषधं वेळेत द्यायचा नाही? याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी आज व्यासपीठावर द्यावं. सर, हिंदी में जानना चाहेंगे, आज दशहरा मेलावा है, आपने काफी गंभीर आरोप लगाए हैं उद्धव ठाकरे पे और आदित्य ठाकरे पे भी. आपने कहा है कि उद्धव ठाकरे रावण है और आज को जलाने का वक्त आ गया है रावण को. क्या उद्धव ठाकरे ये 10 चेहरों का रावण ही है. जो उद्धव ठाकरे को आज उद्धव ठाकरे का आप देखेंगे उससे भी अलग अलग चेहरे उद्धव ठाकरे के हैं. और उस जो चेहरा जो रावण को हम जला के आज विजयदशमी के दिन उसको जलाते हैं, तो महाराष्ट्र के सभी नागरिकों ने संकल्प करना चाहिए कि ये जो आज शिवाजी पार्क से जो भाषण उद्धव ठाकरे करने वाले हैं, इस रावण को हमको दहन करना है. कि उद्धव ठाकरे से बड़ा दुश्मन आज महाराष्ट्र का कोई हो नहीं सकता, हिंदुत्व का दुश्मन कोई हो नहीं सकता. आज अगर वो रैली में अगर पैलेस्टाइन जिंदाबाद और पैलेस्टाइन के अगर झंडे और हमास का समर्थन करते हुए अगर आपको उधर लोग दिखे तो उसका आश्चर्य लगना नहीं चाहिए. क्योंकि एक बार भी उद्धव ठाकरे ने और उनके लोगों ने हमास का विरोध किया नहीं है. तो जिस तरीके से देश के अलग अलग राज्यों में हमास का समर्थन की रैली निकल रही है, वैसी आज एक रैली शिवाजी पार्क में निकल रही है.
और शिवाजी पार्क हमेशा तीर्थ के तौर पे माना जाता है और इस तीर्थ पे अगर इस तरह के नारे लग सकते हैं तो भी अचंभा नहीं होगा। तो कहीं ना कहीं जो बाला साहेब ठाकरे की जो विचारधारा थी उस पर कहीं ना कहीं कलंक लगता है। बाला साहब की विचारधारा और उद्धव ठाकरे की विचारधारा अलग है। मैं आपको बोलूं, बाला साहब हिंदुत्व की पुजारी थे। बाला साहब ने हिंदुत्व के खिलाफ कभी कुछ भूमिका ली नहीं। मगर यही उद्धव ठाकरे ने, इसको बुरा लगता है कि बीजेपी मतलब पाकिस्तान प्लेयर्स के ऊपर अगर हम फूल बरसाए तो उसको बुरा लगता है, फिर बीजेपी और हमारे केंद्र सरकार को आरोप करते। मगर इनकी सरकार होने के वक्त जब इनके शिवसैनिकों ने जब अजान की स्पर्धा ली थी ना, तभी टीपू सुल्तान की एनिवर्सरी इन लोगों ने जब सेलिब्रेट की थी, टीपू सुल्तान के बोर्ड हर जगह मुंबई पे लगाए थे, तभी इन्होंने कुछ बोला नहीं था। आपने ये भी कहा कि आदित्य ठाकरे देश छोड़ के जा सकते हैं। जिस तरह से जो हियरिंग शुरू होगी, कहीं ना कहीं आपने रेपिस्ट, ड्रग एडिक्ट, इस तरह के शब्दों का प्रयोग किया। जो सुशांत सिंह और दिशा सालियान की जो केस है, उस केस में जो आदित्य ठाकरे पे जो आरोप है, वो आरोप को नजर रखते हुए और वो आरोप के बारे में अब तक वो मैं निर्दोष हूं ऐसे एक बार भी आदित्य ठाकरे ने कहा नहीं है। उनको अगर उनकी हिम्मत हो, उद्धव ठाकरे की हिम्मत हो, तो उन्होंने आज शिवाजी पार्क में खड़े होकर कहना चाहिए कि नहीं, आदित्य ठाकरे 8 जून को और 13 जून को दिशा सालियान और सुशांत सिंह के खून में और उस जगह पे वो नहीं था। ये है उसके प्रूफ। कहने की हिम्मत है उद्धव ठाकरे की। आपने कहा लास्ट मिला हुआ हो सकता है उनका, इसलिए उस नाम पे मैं कह रहा हूं कि जिस हिसाब से वो केस चल रही है, आदित्य ठाकरे अगले दसरे मेळावा जेल के अंदर बैठ के देखने वाले हैं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।